राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल दिनांक 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला असून आता कोलंबियामध्ये एक मोठा आणि भीषण विमान अपघात घडला आहे। कोलंबियन खासदारासह 15 जणांना घेऊन जाणारे एक ट्विन प्रोपेलर विमान बुधवारी व्हेनेझुएलाच्या सीमेलगत असलेल्या डोंगराळ आणि जंगली भागात कोसळलं। या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हे विमान कोलंबियाच्या सरकारी मालकीच्या एअरलाइन सॅटेनाद्वारे चालवलं जात होतं। राजधानी बेगोटा येथील अधिकाऱ्यांनी या अपघाताला दुजोरा दिला असून देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे विमान कोलंबियाच्या सीमावर्ती शहर कुकुटा इथून दुपारी उड्डाणासाठी रवाना झालं होतं। विमानाला ओकाना इथं उतरणं अपेक्षित होतं, मात्र दुपारी 5च्या सुमारास हवाई वाहतूक नियंत्रणाशी विमानाचा संपर्क अचानक तुटला। या विमानात 13 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते। अवघ्या 23 मिनिटाचा प्रवास असलेले हे उड्डाण अखेरचे ठरले आणि विमानातील सर्वांनीच आपला जीव गमावला। आतापर्यंत 7 मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। उत्तर सॅटेंडर राज्याचे गव्हर्नर विलियम विलामिझर यांनी स्थानिक वृत्तपत्र सोमानाशी बोलताना सांगितलं की या विमानात एक कोलंबियन खासदार आणि विधानसभेचा एक उमेदवार प्रवास करत होते। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोलंबियाच्या चेंबर ऑफ डेप्युटीचे 36 वर्षीय सदस्य डायझोनेस क्विंटेरी आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस सेल्डोस यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे।